दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती. दत्त म्हणजे आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे. दत्ता हा केवळ विष्णूच्या अंशाने जन्मास आलेला नसून त्याच्या ठायी ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचे अंश प्रकट आहेत असे मानले जाते. तर आपल्याला आज बघायचा आहे दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या अशी कोणती झाड आहे त्याला पण स्पर्श केल्यामुळे आपल्या मनातील कठीणच्या इच्छा आहे तर त्या पूर्ण होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंती बद्दलची माहिती आणि काही उपाय आणि सेवा बघणार आहोत. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे भगवान दत्तात्रेयांचा जन्मदिवस म्हणजे त्यात जयंती साजरी केली जाते. तर त्या जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. यावर्षी दत्त जयंती ही मंगळवार दिनांक 26 डिसेंबर रोजी आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने दत्त जयंती साजरी केली जाते. दत्तात्रेय या शब्दाचा अर्थ दत्त व अत्रेय अशा दोन शब्दांनी तयार झालेला आहे. दत्त या शब्दाचा अर्थ आपणच ब्रह्म आहोत, मुक्त आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा, आणि अत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. तर अशी ही जी काही माहिती आहे ते आपणास बघणार आहोत. सिद्धांती अत्री ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूचा 6वा अवतार आहे. अति ऋषींनी पुत्र प्राप्तीसाठी कुल पर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्री ऋषींच्या प्रखर तपाने संतुष्ट ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्रिय ऋषींना तपाचे कारण विचारले. अत्रिय ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरीपुत्र रूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली व देवतांच्या आशीर्वादाने अनुक्रमाने ब्रह्मपासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दत्त आणि शिवापासून दुर्गाचे 3 पुत्र अनुस्पोटी जन्मास आले. तर अशी ही माहिती आपल्याला ब्रह्मपुराण मध्ये मिळत असते. दत्त जयंतीची थोडीशी काही महत्त्व आहे तर ते आपण बघूया. दत्त जयंतीचे विशेष महत्त्व म्हणजे या दिवशी दत्त तत्वे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होत असते. दत्त जयंतीच्या गुरुचरित्र पवित्र ग्रंथाचे पारायण सामूहिकरित्या किंवा गुरुवारी केली जाते. दत्तगुरू अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दत्त जयंती साजरी करण्यामागे शक्य असा कोणताही विधी आढळून येत नाही. तथा जयंतीच्या 7 दिवस आधी गुरुचरित्र पारायण करण्यास सुरुवात केली जाते. दत्त मंदिरामध्ये भजन, कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यातूनची पूजा, धूप, दीप आरती करून सुद्धा वाड्याचा प्रसाद वाटप केले जाते. दत्ताच्या हातातील कमंडलू जप ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूचे प्रतीक आहे आणि त्रिशूल डमरू हे शंकराचे प्रतीक मानले जाते. तर या पद्धतीची थोडीशी माहिती आपण दत्त जयंती बघितली आहे. जयंती कशा पद्धतीने साजरी करायची आहे त्याचीही माहिती बघितलेली आहे. तर आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे तर ते बघूया. तर दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला औदुंबराचे झाड असतो, ज्याला ग्रामीण भागामध्ये उंबराचे झाड म्हटले जातात. तर त्या उंबराच्या झाडाला किंवा औदुंबराच्या झाडाला आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी स्पर्श करायचा आहे. तिथे आपल्याला छान तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यात औदुंबर किंवा उंबराच्या झाडाच्या प्रदर्शना मारायचा आहे. किती प्रदर्शन मारच्या? 7 किंवा 11 प्रदर्शन तुम्ही मारू शकता. आणि प्रदर्शन मारत असताना दिगंबरा दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबराया जो मंत्र आहे तर त्याचा तुम्हाला जप करायचा आहे. तुमच्या आजूबाजूला कुठे ही औदुंबराचे झाड असेल तर तिथे तुम्ही
या प्रदर्शना मारू शकता किंवा दत्तमंदिरामध्ये किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये तर नक्कीच तुम्हाला झाड आहे तर ते मिळून जाईल आणि तिथे तुम्हाला तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत या सर्व तुम्हाला तिथे येऊन सांगायची आहे। ज्या काही अडचणी तुम्हाला येत आहेत या अडचणी तुम्हाला तिथे सांगायचे आहेत। आता औदुंबराच्या झाडाला का आपल्याला प्रदर्शन मारायचे आहेत? औदुंबराच्या झाडाला काय इतकं दत्त जयंतीच्या दिवशी महत्त्व असतं? तर बघा, ज्या वेळेस भगवान विष्णूने भक्ता प्रल्हादला वाचवण्यासाठी ज्या वेळेस त्याने नृसिंह अवतार घेतला होता तर त्यावेळे हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर त्याच्या हात होते नखांची जळजळ होती तर ती काही करून थांबत नव्हती। त्यानंतर त्यांनी जी नका येता ती उंबराच्या झाडातील जे फळ असतं बघा त्या उंबराचं फळ आपण म्हणतो त्यामध्ये त्यांनी त्यांची नखेल घातली। त्यानंतर त्यांची ते नाकाची जळजळ होते ती कमी झाली होती आणि त्यापासून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होऊन त्या उंबराच्या झाडाला वरदान दिले की जोपर्यंत हे कलियुग आहे तोपर्यंत तुझं अस्तित्व राहील आणि त्याचबरोबर जो कोणी तुझ्या पूजा करेल तर ते साक्षात भगवान विष्णूची पूजा केल्याचे पुण्य तुला आणि माता लक्ष्मी त्या घरामध्ये नेहमी प्रसन्न राहतील। तर त्यामुळे अशा पद्धतीची जी काही माहिती आहे ते उंबराच्या झाडाचे आपल्याला मिळतात। त्यामुळे उंबराच्या झाडाला इतकं महत्त्व असतं। उंबराचे झाड जे आहे ते जास्त पाण्याचा स्रोत ज्या ठिकाणी असतो तर त्या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात आणि ज्या ठिकाणी स्वामी समर्थांचे जे केंद्र असतात त्या ठिकाणी सुद्धा उंबराच्या झाडाला जातात। अशा पद्धतीने तुम्ही हा जो एक उपाय आहे तो करू शकता। दत्त जयंतीच्या दिवशी उंबराच्या झाडाची विशेष पूजा करणे त्याच्या महत्त्व आहे तर ते अजूनच आहे। त्यामुळे या गोष्टी तुम्ही करून बघा, नक्की या गोष्टीचा फायदा झालेली सेवा ही महाराजांचे चरणी रुजू करते। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।